हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण ना मस्त पाऊस पडायला लागला आणि मस्त आपण आज कोथिंबीर वडी करणार आहोत। मस्त कुरकुरीत खुसखुशीत एकदम भारी। आणि तुम्ही मुलांच्या डब्यात पण देऊ शकता, मिस्टरांच्या डब्यात पण देऊ शकता। तर कशा प्रकारे करायचे ते तुम्हाला मी दाखवते। हे मी स्वच्छ एक कोथिंबीरची पेंडी घेतल्या आणि त्याला ते मागचे जे दांडे असतात ना ते घ्यायचं नाही आहे आपल्याला। वरचं सगळं पूर्ण घेतलं आणि त्याला स्वच्छ धुवून असं पुसून घेतले कापडावर असं ठेवून। आणि तांदळाचं पीठ लागणार आहे आपल्याला अर्धी वाटी, हे बारीक चिरून घ्यायचे। आणि 1 वाटी बेसन पीठ लागणार आहे। आणि हे वाटण करण्यासाठी 3 मिरच्या घेतल्यात मी, तिखट आहेत आणि तुम्ही कमी जास्त करू शकता। लसणाच्या 1-2 गड्डे घेतल्यात आणि जिरं। आता याचं वाटण करून घेऊया आपण। आता बघा, आपण याचं सर्व साहित्य मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। असं जाडसर करायचं आपल्याला मिरचीची भरड। आणि पूर्ण आपल्या कोथिंबीरच्या जे चिरून ठेवले ना आपण त्याला लावून घ्यायचं आहे, आपण पिठाला लावायचं नाही आहे। त्यामुळे टेस्ट एकदम छान येते आपल्या वड्यांना। आता मीठ घालायचं चवीप्रमाणे। आणि हे बघा, हे सगळं आपण पहिला असं लावून घ्यायचं आहे। आणि एक तुम्ही जर करणार असला तर 1 पेंडी कोथिंबीर घ्यायलाच पाहिजे, तरच व्यवस्थित होणार आपली वड्या। आणि पाणी पण थोडं थोडं करून घालायचं आहे। आता तांदळाचं पीठ घालायचं म्हणजे छान आपली वडी कुरकुरीत होते एकदम। आणि बेसन पीठ एवढं 1 वाटी भरून घेतलंय मी। आता ते काश्मीरी तिखट घालायचं 1 चमचा भरून। हे तिखट नसते, फक्त थोडंसं घालायचं आहे। आणि हळद पूड घालूया आता। आता बघा, थोडं थोडं आता पहिला यात मिक्स करून छानपैकी घ्यायचं आहे आपल्याला। आणि एकदम थोडं थोडं पाणी लागेल असं घालायचं आहे। आणि घट्ट याचं असं पीठ मळायचं आहे। आणि तुम्ही अशा प्रकारे जर केला ना तर 2 ते 3 दिवस टिकतात। हे प्रवासाला पण आपल्याला नेता येते असं केल्यामुळे एकदम मस्त कुरकुरीत होतात। बघा, आता अशा प्रकारे आपलं खूप एकदम पातळ वगैरे नाही झालं, घट्टसर असं पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे, म्हणजे वड्या तुटणार नाहीत आपल्या। थोडं थोडं पाणी घालून असं मळून घ्यायचं आहे छानपैकी। आणि आता त्याला आपण उकडून घ्यायचं आहे। पाणी गरम करायला ठेवून त्याच्यावर असं चाळणीला थोडंसं तेल लावून आपण जसं मोदक वगैरे करतो ना तशा आळूच्या वड्या वगैरे करतो तशा प्रकारे आपण उकडून घ्यायचं आहे त्याला। आता याचे रोल करून घेऊया आपण बरोबर। आता याला बघा, थोडंसं आपण तीळ चाळणीला लावायचं आहे, म्हणजे पूर्ण आपण तीळ असं वड्याला लावतो ते सगळं पडूनच जाते आपलं। त्यामुळे याला थोडंसं लावायचं आहे आणि रोल करायचं नाही, असं चौकोनी त्यातच असं ठेवून ना असं व्यवस्थित त्याचा आकार देऊन त्याचे चौकोनी तुकडे व्हायला पाहिजेत, अशा प्रकारे करायचं आहे आपल्याला। आणि घरात भाजीला काय नसेल तरी पण हा पर्याय एकदम मस्त आहे। आणि मुलांच्या डब्याला पण तुम्ही एकदम भारी, मुलं आवडीने खातील। कोथिंबीर पोटात पण जाते आणि एकदम छान टेस्ट आहे याची। आणि व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला काय काय मी साहित्य यूज केले ते कळेल।
त्याच्यात यूज केलेलं. थोडंसं आपण वरती पण लावून घ्यायचं आहे. तर बघा आता आपलं झालेलं आहे आणि मी पाणी तापत ठेवलेलं करायसाठी वड्या. बघा आपलं पाणी पण गरम झालं आहे. आता याच्यावर असं ठेवून त्याला स्टीम करून घ्यायचं आहे. एक 15 मिनटं आपण याला वाफवून घेऊया छानपैकी आणि मग मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे केलं ते. चला तर परत भेटूया. तर बघा आता आपल्या छानपैकी हे कोथिंबीरच्या वड्याचं स्टीम झालं आहे. असं चाकू नाही तर सुरीच्या साहाय्याने आपल्याला असं चेक करायचं. याला लागलेलं नाही आहे म्हणजे आपल्या छानपैकी वड्या स्टीम झालेल्या आहेत. आता ते बाहेर काढूया आणि कट करून घ्यायचे छानपैकी त्याला आणि मग फ्राय करायच्या. चला तर मग आता बघायला आपण छानपैकी याचं चौकोनी तुम्हाला कसा पाहिजे तसा आकार तुम्ही देऊ शकता. चौकोनी टाईप्स आता मला कट करून घ्यायचे आहेत. म्हणजे मुलांना काहीतरी वेगळं थोडंसं केलं की मुलं डबा पटकन संपवतात. पण थोडंसं थंड झाल्यावर करा तुम्ही. याचा खूप मस्त वास लागला आहे पूर्ण घरभर. आता आपण याला मस्तपैकी ना एक एक असं बाजूला काढून फ्राय करून घेऊया छानपैकी. आता बघा अशा प्रकारे आपण त्याला छानपैकी कट करून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं छान त्याला बारीक गॅस करून फ्राय करून घेऊया आणि मग तयार आहे आपली मस्त कुरकुरीत खुसखुशीत कोथिंबीर वडी. तर बघा आपली मस्त कोथिंबीर वडी आता रेडी आहे. आणि हे तुम्ही मुलांना खोबऱ्याच्या चटणीबरोबर सॉसबरोबर डब्यात देऊ शकता घालून. एकदम मस्त टेस्टी लागते. आणि बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत झाल्या. बघा कसली भारी झाल्या, एकदम मस्त झाल्या. बघून तोंडाला पाणी सुटलं ना. मग नक्की करून बघा अशा प्रकारे. आणि मी तुम्हाला कुरकुरीत हे करून दाखवते खाऊन. बघा किती कुरकुरीत आहे, छान झाल्या. आणि नक्की करून बघा अशा प्रकारे. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग परत भेटूया अशा मस्त मस्त नवीन रेसिपीमध्ये, टिफिन रेसिपीमध्ये. ओके, थँक्यू सो मच.